नमस्कार मित्रांनो, मी विशाल पारधी आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे बिग ग्लोरी एचएस मराठीमध्ये। तर आज आपण चंद्रपूरचा पेपर झाला आहे, तर आता फायनल कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकते यावर चर्चा करणार आहोत। फायनल एक्सपेक्टेड कट ऑफ किती होऊ शकते याच्यासाठी आपण रेफरन्स घेणार आहोत। मागच्या वर्षीचं जागा, मागच्या वर्षीचं ग्राउंडचं फिजिकलचे होती त्याचं कट ऑफ किती लागलं होतं, ह्या वर्षी किती जागा आहेत, ह्या वर्षी जे फिजिकलचे कट ऑफ आहेत ते किती लागली आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा चर्चा करून एक ॲव्हरेज पकडून कितीपर्यंत जाऊ शकते। मी पुन्हा एक शब्द वापरत आहे, जाऊ शकते, जाणारच असं नाही म्हणत आहे मी। काय आपण एक्झॅक्टली नाही सांगू शकत की किती कट ऑफ एक्झॅक्टली जाणार, ठीक आहे। तर आपण एक शक्यता लावू शकतो, याच्यासाठी आपण रेफरन्सेसचा वापर करतो। तर मी पण इथं रेफरन्सेसचाच वापर करणार आहे, ठीक आहे। हां, तर आपण त्याच्यासाठी मागच्या वर्षीच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा मदत आणि ह्या वर्षीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा मदत घेणार आहोत आणि त्याचा विचार करून एका गोष्टीपर्यंत पोहोचणार आहोत, ठीक आहे। तर आपण मागच्या वर्षीच्या अगोदर जागा बघून घेऊ, ठीक आहे। बघा, मागच्या वर्षी किती जागा होत्या टोटल चंद्रपूरला 137 जागा होत्या, ठीक आहे। आणि ह्या वर्षी किती जागा आहेत, 215 जागा आहेत, ठीक आहे। 215 जागा आहेत म्हणजे नियर अबाउट जागा वाढल्यात, ठीक आहे। आता कुठं वाढल्या बघा, एससीच्या जागा कमी झाल्यात, इथं 30 होत्या, ह्या वर्षी 25 झाल्यात, ठीक आहे। त्याच्यानंतर हां, एस टीच्या जागा वाढल्यात भरपूर, इथं 18 होते, इथं किती झाल्यात, 33 झाल्यात, ठीक आहे। इथं कमी झाल्यात एस टीच्या। त्याच्यानंतर हे विजय, इथं 21 जागा नव्हती, ह्या वर्षी 7 जागा इथं वाढल्या, ठीक आहे। आणि त्यानंतर एन टी पीच्या पण जागा वाढल्यात, किती आहेत, 8, ठीक आहे। इथं ते 1 होतं। हां, एन टी सीच्या जागा नव्हत्या, ह्या वर्षी 6 जागा वाढल्यात, ठीक आहे। एन टी सी किती आहेत, 13 जागा, ठीक आहे। 13 जागा म्हणजे मागच्या वर्षी एकही जागा नव्हती तिथं ह्या वर्षी 13 जागा आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, इथं एकच जागा होती एन टी बीची, इथं 8 जागा झाल्या, ठीक आहे। त्याच्यानंतर एन टी डीच्या पण जागा वाढल्यात, इथं 3च जागा होत्या, ते डबल होऊन 6 झाल्या, ठीक आहे। त्यानंतर एस बी सीच्या बघा, एस बी सीची फक्त 1 जागा होती मागच्या वर्षी, इथं किती झाल्यात, 9 जागा झाल्यात। त्याच्यानंतर ओ बी सीच्या किती होत्या, 45 होत्या मागच्या वर्षी, ह्या वर्षी 54 जागा झाल्यात। आणि इथं त्यानंतर एस सी बी सीच्या जागा किती होत्या, 20 होत्या, ह्या कमी झाल्यात, ठीक आहे। म्हणजे एस सीची जागा आणि एस सी बी सीची जागा ह्या 2 जागा कमी झाल्या आहेत, बाकीच्या जागा वाढल्या आहेत। त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस, ठीक आहे। ई डब्ल्यू एसच्या मागच्या वर्षी 19 जागा होत्या, ह्या वर्षी किती आहेत, 17, म्हणजे ही जागा कमी झाल्या, ठीक आहे। हे बघा, इथं 19 होत्या, त्या 17 झाल्या। त्याच्यानंतर मेन म्हणजे ओपनमध्ये मागच्या वर्षी जागा नव्हत्या, ह्या वर्षी ओपनला जागा दिल्यात एकूण किती, 26, ठीक आहे। तर हे जे वाढलेली जागा आहेत त्याच्यामुळे ते पूर्ण किती झालं आहे, 215, ठीक आहे, हा टोटल आकडा। आणि मग ते आपण सब कॅटेगरीमध्ये वाटलं तर मग आपल्याला दिसूनच येते की किती कुठं वाढलं आहे, ठीक आहे। तर मेनली काय होते, एन टी बी, एन टी सी, एन टी डी, त्याच्यानंतर हा व्ही जी ए, त्याच्यानंतर आणखीन एस बी सी आणि त्याच्यानंतर ओ बी सी, इथं जागा वाढल्यात आणि मेनली ओपनमध्ये जागा वाढल्या, ठीक आहे। त्याच्यामुळे ते 137 मागच्या वर्षी होते आणि 200 किती आहेत, 15 ह्या वर्षी आहेत। हे तर मेन गोष्ट तुम्हालाही माहीत असेल। आता याच्यावर चर्चा का बरं करतं, आता असं वाटते की यार जागा एवढ्या वाढल्यात, नियर अबाउट, तर आपल्याला वाटते की कट ऑफ कमीच जाईल, पण असं होत नाही। का बरं, कारण की जागा जरी वाढल्या पण कॉम्पिटिशनही त्याच लेवलनी वाढलं आहे। आता फिजिकलमध्येच किती फरक पडला ते बघा, मागच्या वर्षी जर एस सीचा विचार केलं तर जिथं 31 फिजिकल होती ग्राउंडची, ह्या वर्षी 37 झाली, म्हणजे 37चा कट ऑफ लागला। विचार करा, डायरेक्ट 6 मार्कांनी कट ऑफ वाढली आहे फिजिकलची। 6 मार्क, इथं 1 मार्कासाठी पोरं रडतात। 6 मार्काची फिजिकल प्लस होणं काही मजाक नाही आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर जे काय म्हणतात स्त्री आहेत त्यांचं 31 होतं कट ऑफ, एस सीचे इथं 34 झालं, बघा इथेही कट ऑफ वाढलं। इथं काय म्हणतात स्पोर्टमॅनचं 26 होतं, इथं 25 झालं। त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्ताचं इकडे 25 होतं, इकडे 26 झालं। हे जवळजवळ सारखेच आहेत, ठीक आहे। 1-2 मार्क इकडे तिकडे, इकडे भूकंपग्रस्त इकडे 26 होतं, इथंही आहे। हां, माजी सैनिक आहेत यांचं मागच्या वर्षी एस सीचं 36 कट ऑफ होतं ग्राउंडचं आणि इकडे 34 आहे, म्हणजे ऑलमोस्ट हे सारखेच चालले। त्याच्यानंतर बघा, इथं
होमगार्डचं 26 आहे कट ऑफ इकडे, आणि इथेही किती आहे 28 आहे. 2 मार्कांनी इथं कट ऑफ वाढला. पण जम्प कुठं केलं आहे, जे सर्वसाधारण आणि महिला यांनी. इथं बघा, इथून 31 वरून 37 वर गेलं आणि हे 31 वरून 34 वर गेलं. ठीक आहे. त्याच्यानंतर एस टीमध्ये जर विचार केला, मागच्या वर्षी तेवढंच कॉम्पिटिशन होतं, ह्या वर्षी तेवढंच कॉम्पिटिशन आहे. इथं 38ची कट ऑफ मुलांची होती आणि मुलींची होती 38. ह्या वर्षी 38 मुलांची ॲज इट इज राहिली, पण मुलींची कट ऑफ इथं वाढली. किती झाली 39. किती झाली 39. हे तुम्हाला माहीत असेल, पण मी पुन्हा रिपीट याच्यासाठी करत आहे की याचा इफेक्ट काय होणार आहे समोर आपला कट ऑफवर, फायनल कट ऑफवर, फायनल जे मेरिट लिस्ट लागणार आहे त्याच्यावर काय इफेक्ट होऊ शकते ते आपण इथून बघणार आहोत. तर बघा, त्याच्यानंतर इथं बघा, त्या मागच्या वर्षी तर इथं जागाच नव्हत्या VGA DTAचं, पण ह्या वर्षी जागा आहेत. आणि जागा आहेत तर कट ऑफ पहा किती भयानक गेली आहे. ओपनच्या जवळपास नियर अबाउट म्हणजे OBC ओपनच्या जवळपास हे कट ऑफ खेळत आहे. बघा, इथं 40 मुलांची आणि मुलींची 35 कट ऑफ. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर माजी सैनिकांची इथं बघलं 32. ठीक आहे. हां, माजी सैनिक एक्स सर्व्हिसमॅनवाल्यांची तर ते चालूच आहे व्यवस्थित 30-35च्या रेंजमध्ये. ठीक आहे. त्यानंतर NTBची मागच्या वर्षी एकच जागा होती बेटा, एकच जागा. ठीक आहे. तिथं 37 कट ऑफ होती. ह्या वर्षी जागा जास्त आहेत तरी पण कट ऑफ बघा 41. मुलींची मागच्या वर्षी तिकडे जागा नव्हते, इथे बघा 39. म्हणजे फिजिकल एवढी वाढत आहे. आणि जर व्यवस्थित नॉर्मल पेपर आला तर बघा फिजिकल किती बनत आहे, तर तो कट ऑफ किती झाला हे विचार करायचा आपल्याला. ठीक आहे. म्हणून ह्या गोष्टीचं आपण ॲनालिसिस करणार आहोत. इथं ॲनालिसिस करणे म्हणजे असं नाही की मी आणलं आणि काहीतरी कट ऑफ सांगून दिली आणि झालं, असं नाही आहे. ह्या सगळ्याचे इफेक्ट आपल्या फायनल कट ऑफवर काय होणार आहे ते आपण इथं चर्चा करत आहोत. ठीक आहे. मी शक्यता सांगत आहे, एवढी होणार आहे याची गॅरंटी नाही देत आहे. होऊ पण शकते, त्याच्यापेक्षा कमी होऊ शकते, त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकते, तेवढी होऊ शकते. ठीक आहे. पण हा आपलं एक ॲझ्युमिंग आहे. ठीक आहे. आता समोर जर गेलं बघा, NTCच्या मागच्या वर्षी जागा नव्हत्या पण ह्या वर्षी जागा आहेत. तर कट ऑफ इथे 34 गेली आहे ग्राउंडची, इथे 34 गेली आहे मुलींची. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा NTDमध्ये किती जम्प झाले विचार करा. मागच्या वर्षी 28 कट ऑफ होती फक्त आणि इथं 26 होती बेटा. हे सीधी जम्प झाले 38मध्ये. म्हणजे 10 मार्क प्लस झाले फिजिकलच्या कट ऑफमध्ये. 10 मार्कांनी फिजिकलची कट ऑफ वाढली म्हणजे खूप कव्हर करायला, म्हणजे 10 मार्क कव्हर करायला खूप लागते. ठीक आहे. एवढी इझी गोष्ट नाही. ठीक आहे. मुलींची 29 झाली. ठीक आहे, एवढी वाढली. पण मुलांचे बघा, म्हणजे मुलांमध्ये किती कॉम्पिटिशन आहे बेटा, थोडंसं बघा तुम्ही. मुलांमध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. इथं बघा, मागच्या वर्षी जागा कमी होत्या तरी पण 36ची कट ऑफ. ठीक आहे. आणि इथं बघा 40ची कट ऑफ. ठीक आहे. इथं बघा 38ची कट ऑफ मुलींची. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं जागा वाढल्या कशामध्ये, OBCच्या जागा वाढल्या. मागच्या वर्षी किती होत्या, जर बघितलं तर आपण मागच्या वर्षी 45 टोटल जागा होत्या आणि ह्या वर्षी 54 आहे. हां, आता जर जागा वाढल्या तर आपल्याला असं वाटतं की कट ऑफ कमी व्हायला पाहिजे, पण कट ऑफ उलटी वाढत आहे. मागच्या वर्षी किती होती, 38 होती. इथे मुलींची 38 होती, मुलांची 38. इकडे OBCची किती झाली, 40. मुलींची किती झाली, 39. ठीक आहे. त्याच्यानंतर हे स्पोर्टमॅन जे आहेत त्यांची 34. ठीक आहे. प्रकल्पग्रस्तवाल्यांची 32. बघा कॉम्पिटिशन किती आहे OBCमध्ये बघा, खतरनाक कॉम्पिटिशन आहे. त्याच्यानंतर भूकंपग्रस्तामध्ये 30ची कट ऑफ. ठीक आहे. माजी सैनिकमध्ये 25ची कट ऑफ. ठीक आहे. पोलीस पाल्य जे असतील पोलीस चाइल्ड 26ची कट ऑफ. आणि होमगार्ड इथं किती आहे, 30ची कट ऑफ. ठीक आहे. त्याच्यानंतर हां काय SEBC. ठीक आहे. SEBCमध्ये बघा मागच्या वेळेस फक्त आणि फक्त 25ची कट ऑफ होती. किती होती, 25ची कट ऑफ. ती वाढून 34 झाली आहे. म्हणजे इथं 9ने जम्प झाला आहे. किती जम्प झाला आहे, 9 मार्कांनी. ठीक आहे. इकडे किती आपला भजड म्हणजे NTDचं डायरेक्ट 10 मार्कांनी जम्प झाला आहे. म्हणजे भयानक कट ऑफ वाढत चालली रे बाबा. ठीक आहे. इथं बघितलं आपण 25ची कट ऑफ आहे, इथं बघितलं 28. म्हणजे जागा वाढल्या आहे. याचा अर्थ असं नाही की कट ऑफ कमी झाली, कट ऑफ उलटी वाढत आहे. कारण की कॉम्पिटिशन वाढत आहे. प्रत्येकाला वाटते की माझ्या अंगावर वर्दी आली पाहिजे, तर तो आपला 100% देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळे कट ऑफ भयानक वाढत आहे. तिथं असं म्हणून नाही चालणार की जागा भयानक आहेत तर कट ऑफ कमी जाईल. ठीक आहे. ह्या गोष्टीची थोडीशी जाणीव ठेवा बघा. हां, त्याच्यानंतर SBCमध्ये मागच्या वेळेस जे माजी सैनिक आहे म्हणजे एक्सवाल्यांचं कट ऑफ खूप भयानक गेली होती, पण ह्यावेळेस त्यांची जागाच नाही वाटते. ठीक आहे.
हां, माजी सैनिकची जागा आहे. मागच्या वेळेस एकच जागा होती वाटते, ते 39 कट ऑफ गेली होती. ठीक आहे. हां, इथं होमगार्डमध्ये 30ची कट ऑफ गेली यांची. ठीक आहे. त्याच्यानंतर EWSची ॲज युजल कमीच कट ऑफ लागते. मागच्या वर्षी पण होती, ह्या वर्षी कमीच आहे. मागच्या वर्षी 25 आणि 26 होती. मुलांची 25 आणि मुलींची 26. याचा उलट ह्या वर्षी झाला आहे, मुलांची 26 कट ऑफ आणि मुलींची 25 कट ऑफ. कशाची? ग्राउंडची. आता मेन खेळ जो झाला आहे, जे मागच्या वर्षी जागा नव्हत्या, कशाच्या? ओपनवाल्यांच्या, URवाल्यांच्या, ह्या वर्षी त्यांनी ॲड केलं. ठीक आहे. किती जागा ॲड केली त्यांनी? बघा, 26 जागा. ठीक आहे. 26 जागा ॲड केलं म्हणजे मुलांच्या 8 जागा, मुलींच्या 8 जागा आणि बाकी जागा वाटून दिल्या. ठीक आहे. ह्या जागा 26मध्ये किती भयानक कॉम्पिटिशन आहे विचार करा. 45 कट ऑफ चालली ग्राउंडची. 45. अगोदर 45 जर फिजिकल झाली माणसाची, असं वाटत होतं की अर्ध सिलेक्शन तिथंच झालं माणसाचं. पण आता 45 कट ऑफ चालली म्हणजे पोरं किती कॉम्पिटिशन देत आहेत विचार करा. मुलींची कट ऑफ 45 चालली. मुलींची कट ऑफ 45 चालली म्हणजे काही जोक नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, खेळाडू स्पोर्टमॅन 41. हां, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त 40. ठीक आहे. भूकंपग्रस्त 33. त्याच्यानंतर माजी सैनिक बघा 42. त्याच्यानंतर पोलीस पाल्य 37. त्याच्यानंतर होमगार्ड 41. म्हणजे पूर्ण 40-45च्या दरम्यान खेळत आहेत ओपनमध्ये. म्हणजे इथल्या इथं कॉम्पिटिशन किती आहे बघा. जागा जरी मागच्या वर्षीपेक्षा जास्त असल्या तरी इथं किती भयानक कट ऑफ होतं. आता याचा इफेक्ट समोर काय पडू शकते ते आपण आता बघणार आहोत. ठीक आहे. तर आता बघा, जसं फिजिकल कुठं 5 मार्कांनी, कुठं 10 मार्कांनी, कुठं 2 मार्कांनी फरक पडतो, तर इथं तर फरक पडणारच आहे बेटा. फायनल कट ऑफवर तर त्याचा फरक पडणार ना. हां, तर फायनल कट ऑफ अशी 2-4 मार्कांनी वाढणाऱ्याच्या कमी होणार नाही आहे. इथं कट ऑफ जे आहे मागच्या वर्षीची ही कट ऑफ आहे, याच्यापेक्षा कट ऑफ कमी होणार नाही आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा, मागच्या वर्षी SCची कट ऑफ 118 होती, मुलींची 113. त्याच्यानंतर स्पोर्टमॅनची 101. त्याच्यानंतर प्रोजेक्टवाल्यांची 110. अर्थक्विक म्हणजे भूकंपवाल्यांची 74. एक सर्व्हिसमॅन 94. त्याच्यानंतर पोलीस पाल्य 103 आणि होमगार्डवाले 110. ठीक आहे. SCमध्ये 121, 118. त्याच्यानंतर 98, 109. प्रोजेक्ट म्हणजे अफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त. एक सर्व्हिसमॅनवाल्याचे 81. त्याच्यानंतर चाइल्डवाल्यांचं किती होतं? 103 आणि होमगार्ड 119. ठीक आहे. इथं NTBची एकच जागा होती, त्याच्यामुळे 130 गेलं होतं. त्याच्यानंतर NTDची 130 बघा. ठीक आहे. इथं 2 कॉम्पिटिशन वाढते. ठीक आहे. इथं NTB आणि NTDमध्ये कॉम्पिटिशन भयानक असते. ठीक आहे. ह्या वर्षी NTCचा पण जागा होत्या, तिथे कॉम्पिटिशन असणार आहे. तर बघा, मुलांची 130वर गेली. बघा, जागा व्यवस्थित होत्या आणि कॉम्पिटिशन होतं असं नाही म्हणत, तरी 130 त्यावेळेस कट ऑफ गेली मागच्या वर्षी. तर आता विचार करा, ह्या वर्षी तर मागच्या वर्षीपेक्षा कॉम्पिटिशन जास्त आहे, त्या वर्षी कट ऑफ किती राहायला पाहिजे. ठीक आहे. म्हणून मी काय म्हणत आहे की जागा जरी जास्त असल्या तरी कट ऑफ वाढणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर SBCच्या जागा होत्या 100 म्हणजे कट ऑफ गेली होती 113. त्याच्यानंतर OBC बघा. ठीक आहे. 130, मुलींची 121. त्याच्यानंतर हे काय स्पोर्टमॅनवाल्यांचे 117. नंतर प्रोजेक्टवाल्यांचं प्रोजेक्ट अफेक्टेड 108. त्याच्यानंतर अर्थक्वेकवाल्यांचं 102. भूकंपवाल्यांचं एक्स सर्व्हिसमॅनचं 88. त्याच्यानंतर पोलीस पाल्य 99 आणि त्याच्यानंतर होमगार्डवाल्यांचे 135. बघा, जे जनरलची कट ऑफ आहे त्याच्यापेक्षा जास्त होमगार्डची कट ऑफ गेली होती मागच्या वर्षी. ठीक आहे. हां, आणि अनाथची जागा इथं हे गेली होती OBC कॅटेगरीला, तर ही इथं 115 अनाथची गेली होती. ठीक आहे. SBCमध्ये कट ऑफ कमी जाते, तर 100 म्हणजे SCBCमध्ये. ठीक आहे. SCBC स्पेशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास. ठीक आहे. तर 112 इथं, 94 इथं, इथं 118 स्पोर्टमॅनमध्ये. त्याच्यानंतर इथं जागा नव्हत्या, तर एक सर्व्हिसमॅनची 80 गेली होती आणि होमगार्डची किती 108. त्याच्यानंतर EWSमध्ये 101. ठीक आहे. त्याच्यानंतर मुलींची 86. त्याच्यानंतर स्पोर्टमध्ये किती 101. त्याच्यानंतर पोलीस पाल्य 97 आणि हे काय होतं होमगार्डची 115. ते होती मागच्या वर्षीची. आता हा मागच्या वर्षीचा चार्ट बघितला आपण. आता मागच्या वर्षीच्या फिजिकलाचा विचार करा, मी आताच दाखवलं तुम्हाला. ठीक आहे. तर मग त्या हिशोबाने ह्या वेळेस ॲव्हरेज जरी बघितलं आपण, ॲव्हरेज फिजिकल प्रत्येकाची नियर अबाउट 4 ते 5 मार्कांनी वाढले ॲव्हरेज फिजिकल प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे. 3 ते 4 मार्क तर असे डोळे झाकून वाढले आणि ओव्हरऑल ॲव्हरेज बघितलं आपण तर 4 ते 5 पर्यंत जाते. याचा अर्थ याचा फरक इकडे पडणार आहे
पेपरावर आणि पेपर पण ठीक होता, ठीक आहे, मागच्या वर्षीसारखाच होता तर पेपर. आणि मी जे बघितलं आहे की सगळ्यात हॅस्ट 93वाला 93 एक मुलगा, त्याच्यानंतर 92वाला, त्याच्यानंतर 90वाला दिसला, ठीक आहे. मग 88वाले 2 होते, मग 87वाले 3-4 दिसलेत, ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल 75पर्यंत 75 मार्क्स घेणाऱ्या मुलांपर्यंत, म्हणजे 75 मार्क्सपर्यंत 242 मुलं होते. किती? 242, ठीक आहे. म्हणजे 93 ते 75 या दरम्यान मार्क घेणारे किती विद्यार्थी आहेत? 242. विचार करा, ठीक आहे. आता कॉम्पिटिशन इथेच होत आहे, तर मग यांचं जर ॲव्हरेज काढलं आपण तर यांचेच ॲव्हरेज पेपराच्या नियर अबाउट 80-82च्या जवळपास होते, बरोबर आहे. तर मग ते 80-82 आणि इकडे जर तुम्ही पकडत आहात ॲव्हरेज 40च पकडलं तर 122 तर इथंच झाले काय. आणि कुठं कुठं कॉम्पिटिशन भयानक आहे. जसं ओपनमध्ये आहे 45 तर तिथं मिनिमम कट ऑफ आहे. कट ऑफ काय असते? जो सर्वात खाली ज्याच्यावर कट होते त्याचा खाली बंद, बरोबर आहे. सर्वात खालचं मार्क असणारा त्याचा खाली आपण सिलेक्ट करत नाही तर ते शेवटची कट ऑफ, बरोबर. म्हणजे ज्या सिलेक्ट झाले रेशोमध्ये पोरं जिथून सर्वात कमी मार्क भेटले आहेत ओपनमध्ये त्याला 45 आहेत. विचार करा, म्हणजे त्याच्यावर किती असतील 8 पोरांमध्ये, आहे ना. तर किती भयानक कॉम्पिटिशन आहे. तर त्याचा विचार करून मला असं वाटत आहे की कट ऑफ किती असू शकते आणि त्या विचाराने मी ही कट ऑफ बनवली आहे बेटा. ही असणार असं नाही, हे असू शकते आणि नाही असू शकत. मी दोन्ही गोष्टी सांगतो. मी फ्रँकवाला माणूस आहे. असं नाही की मी 100% सांगणार हेच येणार याच्यावर जाणार नाही, याच्या खाली होणार नाही, असं नाही. हे आपण ॲनालिसिस करत आहोत मागच्या वर्षीचे ग्राउंडचे पेपर मार्क्स घेऊन आणि मागच्या वर्षीच्या पेपरांचे मार्क्स घेऊन, फायनल कट ऑफचं मार्क्स घेऊन, हे सगळं ओव्हरऑल आपलं एक ऑब्झर्वेशन, ठीक आहे. ह्याच्यावर आपली एक चर्चा सुरू आहे, आपण असा विचार करू, ठीक आहे. चला, तर मी काय विचार केलं त्या पद्धतीने बघा. जर तुम्हाला वाटत असेल की बरोबर आहे, ठीक आहे, नाही वाटत असेल आक्षेप म्हणजे काय असेल तुम्हाला ऑब्जेक्शन तर तुम्ही तसे बोलू शकता. मी काही हे नाही करत, तुम्ही बोलू शकता, ठीक आहे. चला, तुम्हाला तो अधिकार आहे, तो स्वातंत्र्य आहे, तुम्ही याच्यावर ऑब्जेक्शन देऊ शकता, ठीक आहे. आता बघा बेटा, मला असं वाटते की मागच्या वर्षी 118 कट ऑफ होती SCची, ठीक आहे. मला वाटते ह्या वेळेस 126 प्लस होऊ शकते, ती 126 प्लस होऊ शकते मला असं वाटते. कारण की कट ऑफ बघा इकडे 31 होती, आय थिंक तिकडे 38 झाली आहे, 38 की 37 झाली आहे, म्हणजे 6 मार्कांची कट ऑफ अशीच वाढली आहे. बघा इथं जर बघितलं आपण तर बघा इथं 31 आहे, इथं 37 आहे. तर आपला जो ग्राउंड आहे तिथंच जंप केला आहे 6 मार्कांनी, तर मग पेपरात पण तर काही प्लस होईल ना. म्हणून मला असं वाटते की 126 प्लस कट ऑफ जाऊ शकते SCची. मुलींची जाईल बेटा 118 प्लस जाऊ शकते, ठीक आहे, ठीक आहे. हे मी माझं ॲनालिसिस आहे, जो ह्या सगळ्या गोष्टींचं कंपॅरिझन करून आणि एक काय म्हणतात एक ॲव्हरेज काढून जे मला वाटलं ते मी तुम्हाला सांगत आहे, ठीक आहे. चला, खेळाडू जे आहेत SCमध्ये त्यांची जाऊ शकते बेटा 110 प्लस, हे सगळे प्लसमध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्ताचा 115 प्लस जाऊ शकते. त्याच्यानंतर भूकंपग्रस्त 81 पर्यंत जाऊ शकते, 81 प्लस, ठीक आहे. त्याच्यानंतर जे माजी सैनिक आहेत त्यांचं 105 प्लस होऊ शकते, ठीक आहे. त्याच्यानंतर जे अंशकालीन पदवीधर असतात ते, ठीक आहे, त्यांचं 110 प्लस आणि पोलीस पाल्यांचं 105 प्लस आणि जे होमगार्ड आहेत त्यांचा 120 प्लस कट ऑफ जाऊ शकते, ठीक आहे. त्याच्यानंतर अनुसूचित जाती म्हणजे हे झाली तुमची SC, ठीक आहे. आता हे ST, ठीक आहे, हे 125 प्लस जाऊ शकतात, ठीक आहे. कारण याच्या मागचं कारण सांगितलं ना मी, कारण जागा कमी झाल्यात, ठीक आहे. इथं जागा वाढत आहेत तरी कॉम्पिटिशन वाढत आहे, इथं जागा वाढत आहेत तरी कॉम्पिटिशन वाढत आहे. इथं तर जागा कमी झाल्या आहेत, बघा तुम्हाला दिसले असतील ना, इथं बघा इथं कुठं गेलं रे बाबा, हां बघा इथं बघा, नाही सॉरी हे जागा सॉरी हे जागा वाढल्या आहेत. कोणत्या SCच्या जागा कमी झाल्या आहेत, ठीक आहे. तिथं ऑटोमॅटिकली कॉम्पिटिशन वाढणार आहे, म्हणून मी तिकडे 126 प्लस तुम्हाला कट ऑफ दाखवली. आणि अजाच्या जागा वाढल्या आहेत, ठीक आहे. 18वरून किती झाले आहेत? 33 झाले आहेत. तरी मला असं वाटते की कट ऑफ व्यवस्थित जाणार, कारण की जे मागच्या वर्षीची फिजिकलची कट ऑफ होती तीच आताही आहे आणि मुलींची उलट कट ऑफ 1नी वाढली. त्याच्यामुळे मागच्या वर्षीचं जे हे होतं किती होतं कट ऑफ STचं
121 होतं, ठीक आहे. आणि मुलींचे 118. तर मला इथं वाटते की +4 तर होऊच शकतात, कारण की कॉम्पिटिशन वाढत आहे. आणि मुलींचं 118 होतं, तर ॲटलिस्ट 2नी तर वाढेलच ना. हां, वाढू शकते, वाढेलच नाही म्हणत आहे मी, वाढू शकते असं म्हणतो, ठीक आहे. म्हणून मी इकडे 125 प्लस इकडे मुलींचं 120 प्लस कट ऑफ जाण्याची शक्यता आहे, ठीक आहे. खेळाडू आहेत स्पोर्टवाले, त्यांचे 105 प्लस. जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचे 110 प्लस जाऊ शकते कट ऑफ. त्याच्यानंतर भूकंपवाल्यांचं 85 प्लस जाऊ शकते. माजी सैनिकांचं STमध्ये 90 प्लस जाऊ शकते, ठीक आहे. त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधर यांचं 100 प्लस जाऊ शकते. पार्ट टाईम ग्रॅज्युएशन असतात ना ते ग्रॅज्युएट. त्याच्यानंतर पोलीसवाल्यांचा 105 प्लस आणि जे असतात होमगार्डवाले त्यांचे 120 प्लस कट ऑफ जाऊ शकते, ठीक आहे. शक्यवाला काम आहे इथं, मी शकणार असं म्हणत नाही, ठीक आहे. चला, त्याच्यानंतर DT आहे, ठीक आहे. DTA, ठीक आहे. वीज यांचा 130 प्लस जाऊ शकते आणि मुलींचे 125 प्लस जाऊ शकते, ठीक आहे. चला, त्याच्यानंतर NTB मागच्या वर्षी पण खतरनाक कॉम्पिटिशन होतं, 130 कट ऑफ गेली होती. त्याच्यामुळे ह्या वर्षी पण 133 प्लस कट ऑफ जाऊ शकते, ठीक आहे. त्याच्यानंतर मुलींचे 120 प्लस कट ऑफ जाऊ शकते आणि माजी सैनिकांचे 125 प्लस कट ऑफ जाऊ शकते NTBचं, ठीक आहे. चला, NTCमध्ये थोडंसं त्यांचं फिजिकलचा पण कट ऑफ कमी गेला होता आणि इथं पण कट ऑफ कमी राहील असं मला वाटत आहे. तर हा 115 प्लस जाऊ शकते, ठीक आहे. आणि हा जो आहे मुलींचा 105 प्लस जाऊ शकते, ठीक आहे. त्याच्यानंतर NTD हा काय झाला NTB, ठीक आहे. त्याच्यानंतर हा झाला तुमचा NTC. त्याच्यानंतर हा झाला तुमचा NTD, ठीक आहे. NTDचं कट ऑफ मुलांचं 130 प्लस आणि मुलींचं 110 प्लस, कारण की मागच्या वेळेस पण कमी गेलं होतं आणि ह्यावेळेसही मला वाटते मुलींचं कट ऑफ कमी जाईल, ठीक आहे. मुलांमध्ये कॉम्पिटिशन भरपूर आहे इथं, कशामध्ये NTDमध्ये, ठीक आहे. त्यानंतर विमाप म्हणजे SBC, ठीक आहे. इथं मुलांचं कट ऑफ जाऊ शकते 120 प्लस आणि मुलींचं 115 प्लस जाऊ शकते, याची शक्यता आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर जिथं भयानक कॉम्पिटिशन आहे तो ग्रुप, 2 ग्रुप आहे तिथं भयानक कॉम्पिटिशनवाले, एक तर OBCचं आणि एक ओपनवाला युअर, ठीक आहे. तर हे OBC, ठीक आहे. इथं फिजिकलमध्ये आणि पेपरामध्ये दोघांमध्येही भरमसाठ कॉम्पिटिशन असते. तर मला वाटते इथं जो कट ऑफ जाऊ शकते मुलांचं 133 प्लस OBCचं, मुलींचं जाईल 125 प्लस. त्याच्यानंतर जे स्पोर्टमॅन आहेत त्यांचे 120 प्लस जाऊ शकते, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तवाले 115 प्लस. त्याच्यानंतर भूकंपवाले 105 प्लस. त्याच्यानंतर माजी सैनिक आहेत त्यांचा 93 प्लस जाऊ शकते, 93 प्लस जाऊ शकते, ठीक आहे. कारण की जागा जास्त आहेत ह्यावेळेसपेक्षा, त्याच्यामुळे मला असं वाटलं. त्याच्यानंतर अंशकालीन जे पदवीधर आहेत 115 प्लस. त्याच्यानंतर जे पोलीस पाल्ले आहेत त्यांचं 110 प्लस आणि जे होमगार्डवाले आहेत त्यांच्या 130 प्लस कट ऑफ जाऊ शकते, ठीक आहे. हां, तर हे कशाचं झालं OBCचं झालं. त्याच्यानंतर ACBC SEBC, ठीक आहे. यांचं मुलांचं जाऊ शकते 125 प्लस, ठीक आहे. हां, मुलींमध्ये 105 प्लस जाऊ शकते आणि त्याच्यानंतर जे खेळाडू आहेत त्यांचा 120 प्लस जाऊ शकते, ठीक आहे. हे कट ऑफ मी जे मार्किंग पडली आहे कशामध्ये ग्राउंडमध्ये त्याचा बेसिसवर आणि मागच्या वर्षी जे फायनल कट ऑफ होती त्यांचं कंपॅरिझन करून आणि ह्या वर्षीचा आलेला पेपर आणि मागच्या वर्षीचा आलेला पेपर याचं ॲनालिसिस करून मी तुम्हाला सांगत आहे की एवढं होऊ शकते, ठीक आहे. याचं मागचं कारण मी असं नाही सांगत आहे की मला काय आठवलं आणि मी तुम्हाला सांगितलं, त्याच्या मागे मी तुम्हाला सगळं दाखवलं की कट ऑफ काय गेली होती, वॅकन्सी कशी वाढली, कुठं कुठं काय झालं, कुठं कुठं कमी झालं, कुठं वॅकन्सी वाढल्या, हे सगळं दाखवलं मी तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यानंतर EWS, ठीक आहे. हां, इथं सगळ्यात कमी कट ऑफ जाते. मागच्या वर्षी इथे कमी कट ऑफ गेली होती, ह्या वर्षी जाण्याची शक्यता आहे असं वाटते कमी कट ऑफ. इथं 110 प्लस आणि मुलींची राहील बेटा 100 प्लस असं मला वाटत आहे, ठीक आहे. आणि सगळ्यात भयानक कॉम्पिटिशन राहणार आहे ते URमध्ये, ज्याला आपण ओपन म्हणतो, ठीक आहे. यामध्ये सगळ्यात भयानक कॉम्पिटिशन राहणार आहे. अगोदर पण राहत होती, आताही राहणार आहे. किती तर मुलांची जे राहील कट ऑफ ते 135 प्लस जाईल असं मला वाटत आहे. मुलींची जे आहे ते 127 प्लस जाईल. वेळ पडल्यास 130चे जवळपास ती जाऊ शकते, हे सांगतो मी तुम्हाला, ठीक आहे.
त्याच्यानंतर जे स्पोर्टवाले आहेत त्यांचे 130+, हे सगळे 130च्या जवळपासच चालते. ठीक आहे, मेन जे आहेत. त्याच्यानंतर प्रकल्पवाले यांचे 130+ जाऊ शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर भूकंपवाले आहेत ते 125+. ठीक आहे, त्याच्यानंतर माजी सैनिक आहेत यांचे 125+. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हणतात जे काय म्हणतात हे अंशकालीन पदवीधर आहेत त्यांचे 115+. त्याच्यानंतर पोलीस पाल्ले जे आहेत त्यांचे 110+ जाऊ शकते कट ऑफ. आणि जे होमगार्ड आहेत ठीक आहे त्यांच्या 130+ जाऊ शकते. वेळ पडल्यास जी मुलांची ओपनची कट ऑफ आहे तीच इथं आपला होमगार्डची कट ऑफ पण राहू शकते, हेही सांगत आहे म्हणते मला. ठीक आहे, त्याच्यानंतर एक SEBC मध्ये होमगार्डची कट ऑफ 115 जाऊ शकते, हा एक सुटलं होतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण ह्या सगळ्यांवर चर्चा केली आहे की कट ऑफ किती जाऊ शकते. ठीक आहे, तुमच्या मनात काय आहे, तुम्हाला काय वाटते ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मला काही जर त्याच्याबद्दल अधिक माहिती असेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन. तर असेच जर तुम्हाला हे जर विश्लेषण जर आपण याचं ॲनालिसिस केलं, चर्चा केली एकंदरीत, जर तुम्हाला आवडली असेल तेही सांगा. ठीक आहे, तर अशीच चर्चा आपण याच्या पुढे करू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.